ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री ए चेळूरकर MHPS सिंडलगा या ठिकाणी सहशिक्षक म्हणून काम करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान मधील प्रकरण 4 उष्णता या पाठाविषयी चर्चा करणार आहोत, माहिती मिळवणार आहोत. तर तुम्हाला यापूर्वीही या उष्णतेबद्दल माहिती आहे, तर तुम्ही सांगू शकता का उष्णता म्हणजे काय? हो, उष्णता म्हणजे काय सांगू शकता का तुम्ही? चला तर आपण एका कृतीच्या साहाय्याने उष्णता म्हणजे काय हे या ठिकाणी पाहायचं आहे. मग आपण एक कृती करूया. तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर ती कृती करायची आहे. चला तर मग स्टार्ट करूया कृती. ओके, तर आपण सर्वजण काय करायचं, तुम्ही या प्रकारे हात जोडायचे आहे. सर्वजण हात जोडा. तर आपण ही कृती चालू करूया. ओके, 1 2 3 स्टार्ट. जोरात तुम्ही काय करायचं आहे, हात एकमेकावरती या प्रकारे घासायचे. घासायला आहे, छान. या प्रकारे जोरात हात घासा आणि नंतर तुमच्या तोंडावरती ते हात ठेवा. काय वाटलं तुम्हाला? काहीतरी जाणीव झाली? हो, बरोबर. काय होतं, तुमचे हात गरम झालेले दिसले तिथं. म्हणजेच एक प्रकारे तिथं काय झालेले आहे, उष्णता निर्माण झालेली आहे. गरमपणाची जाणीव म्हणजेच आपण उष्णता सुद्धा म्हणू शकतो. तर मग ही उष्णता नेमकी काय असते किंवा उष्णता म्हणजे काय हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चालू करूया आपण आजच्या या व्हिडिओस. आपण उष्णता म्हणजे काय आणि त्याचबरोबर त्या उष्णतेमुळे निर्माण होणारा परिणाम, ज्याला आपण तापमान म्हणतो, त्या तापमानाविषयी आज या ठिकाणी आपण माहिती मिळवणार आहोत. उष्णता म्हणजे काय हे माहिती करून घ्यायच्या अगोदर आपल्याला इतिहासातील लोकांना किंवा आमच्या पाठीमागच्या लोकांना उष्णतेबद्दल काय माहिती होतं आणि त्यांनी काय समजत होते या ठिकाणी प्रथमतः आपण जाणून घेऊया. प्रथमतः लेवाझियर या शास्त्रज्ञांनी 1770 मध्ये असं सांगितलं की प्रत्येक पदार्थामध्ये एक द्रव पदार्थ असतो, ज्याला त्यांनी नाव दिलं उष्मांक द्रव. आणि हा उष्मांक द्रव म्हणजेच उष्णता असते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे उष्मांक द्रव त्या पदार्थामध्ये असतो आणि त्याच्यामुळं त्या पदार्थामध्ये उष्णता असते असं त्यांनी सांगितलं. आपण एखादं उदाहरण घेतलं, समजा लाकूड घेतलं उदाहरण. त्या लाकडाला जर आपण जाळलं तर लाकडातनं जाळल्यानंतर त्या लाकडामधला जो उष्मांक द्रव आहे तो बाहेर पडतो आणि तो दुसऱ्या बाजूकडे जातो, दुसऱ्या वस्तूकडे जातो किंवा वातावरणात जातो. आणि ज्या वेळेला त्या पदार्थातील किंवा त्या लाकडामधील उष्मांक द्रव संपतो त्यावेळेला ते लाकूड काय होतं, थंड होतं असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच एखाद्या पदार्थामध्ये असलेला द्रव पदार्थ म्हणजेच उष्मांक द्रव पदार्थ म्हणजेच उष्णता असं त्यांनी सांगितलं. आणि या गोष्टीला जवळपास 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत खरंही मानलं जायचं, कारण तोपर्यंत कोणीही सिद्ध करू शकलं नव्हतं की उष्णता म्हणजे काहीतरी वेगळं आहे. आणि त्याच्यानंतरचे जे शास्त्रज्ञ होते, उष्मांक द्रव सिद्धांत त्यांनी काय केला, खोटा आहे असं सांगितलं. आणि त्या शास्त्रज्ञांचं नाव होतं काउंट बेंजामिन थॉम्सन. त्याने असं सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाच उष्मांक द्रव वगैरे राहत नाही, त्या उष्मांक द्रव हा नसतोच मुळी. आणि फक्त उष्णता कशामुळे तयार होते, घर्षणामुळे होतं. फक्त घर्षणामुळेच तेवढी काय होते, उष्णतेची निर्मिती होते असं त्यांनी सांगितलं. पण हे पण शक्य नव्हतं, कारण उष्णता प्रत्येक पदार्थामध्ये असते. घर्षण नाही झालं तरी सुद्धा प्रत्येक पदार्थामध्ये उष्णता असते. मग फक्तच घर्षणातून उष्णता ऊर्जा तयार होते का? नाही. त्यासाठी त्याच्यानंतरचे एक शास्त्रज्ञ जवळपास यांच्या 40 वर्षानंतर प्रेस्कॉट जूल या शास्त्रज्ञाने असं सांगितलं की त्यांनी सिद्धही करून दाखवलं की प्रत्येक पदार्थामध्ये काय असते, ठराविक प्रमाणात उष्णता असते आणि ती यांत्रिक रूपात असते. आणि यांत्रिक रूपातील उष्णता आपण काय करू शकतो, उष्णता ऊर्जेमध्ये बदलू शकतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच असं सांगितलं की त्याने उष्णता ही दुसरं तिसरं काही नसून ती एक काय आहे, ऊर्जेचंच रूप आहे. म्हणजेच उष्णता ही सुद्धा एक प्रकारची काय झाली, ऊर्जा झाली. आणि अशा प्रकारचा त्यांचा हा सिद्धांत आज पण आपण मानतो. म्हणजेच उष्णता ही काय आहे, ऊर्जेचंच रूप आहे. म्हणजेच ती एक प्रकारची ऊर्जाच आहे. मग नेमकं उष्णता म्हणजे काय? चला तर आपण जाणून घेऊया या पुढच्या याच्यामध्ये की उष्णता म्हणजे नेमकं काय. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या
टीव्हीच्या स्क्रीनवर काय दिसायलंय? ओ एक चित्र दिसायलं की नाही? त्या चित्रामध्ये काय आहे बघू शकता तुम्ही. काय आहे त्याच्यामध्ये? ओ बॉल आहेत. आणि काय करायलेत ते? डान्स करायलेत. ओ डान्स करायलेत. पण हा डान्स नाही आहे. काय आहे बघा, या ठिकाणी प्रत्येक जो आपण पदार्थ पाहतो त्या प्रत्येक पदार्थातले अणू या पद्धतीनंच काय करत असतात? हालचाल करत असतात. सतत त्यांची हालचाल चालू असते. म्हणजे या हालचालीमध्ये कुठलाही असू दे, घन पदार्थ असू दे, द्रव पदार्थ असू दे किंवा वायुरूप पदार्थ असू दे, कुठलाही पदार्थ असू दे, प्रत्येक पदार्थातील अणू काय करत असतात? या प्रकारेच हालचाल करत असतात. आणि या हालचालीमुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची उष्णता निर्माण होते किंवा ऊर्जा निर्माण होते. आणि आपण यापूर्वीही शिकलोय, 2 प्रकारच्या ऊर्जा असतात. एक गतिजन्य ऊर्जा आणि स्थितिजन्य ऊर्जा. म्हणजे पदार्थाच्या गतीमुळं त्या पदार्थामध्ये एक उष्णता ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेला आपण काय म्हणून ओळखतो? गतिजन्य ऊर्जा. आणि सेम अशाच पद्धतीनं पदार्थ कोणत्या स्थितीमध्ये आहे, कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा तयार होते आणि ती सुद्धा आपण काय म्हणून ओळखतो? स्थितिजन्य ऊर्जा. म्हणजेच पदार्थ अशा पद्धतीनं पदार्थातले अणू सतत गतिमान असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय तयार होते? गतिजन्य ऊर्जा तयार होते. आणि अशा ह्या प्रत्येक अणूची गतिजन्य ऊर्जा जर आपण मिळवली तर त्याला आपण काय म्हणून ओळखतो? उष्णता. म्हणजे प्रत्येक पदार्थात उष्णता आहेच, कारण प्रत्येक पदार्थामध्ये अणू आहेत. अणू आहेत याचा अर्थ ते सतत गतिमान आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पदार्थातल्या अणूंच्या गतीज ऊर्जेची बेरीज जर आपण केली तर त्याला आपण काय म्हणून ओळखू? उष्णता असं म्हणून ओळखतो. या उष्णतेला आपण यापूर्वी पाहिलं की प्रेस्कॉट ज्यूल यांनी काय सांगितलं की उष्णता हे सुद्धा एक ऊर्जेचंच रूप आहे आणि त्यामुळं उष्णतेचं एकक सुद्धा काय आहे? ऊर्जेचंच एकक, ज्याला आपण जूल म्हणून ओळखतो. आणि हे जूल जे आहे ते लहान एकक आहे, त्याच्यापेक्षाही मोठं जे आहे ते किलो कॅलरी म्हणून किंवा कॅलरी म्हणून ओळखलं जातं. जर आपण तुलना केली तर 1 कॅलरीमध्ये 4.184 जूल असतात. म्हणजे हे मोठं जूल, जूलपेक्षा थोडंसं मोठं एकक म्हणून वापरलं जातं. मग नेमकं जूल म्हणजे काय? 1 जूल आपण जर समजलं तर 1 जूल म्हणजे काय सांगू शकता का तुम्ही? 1 जूल म्हणजे काय? इथं उष्णता आहे आणि समजा आपण उष्णता कुठं वापरतो? एखाद्या पदार्थाला गरम करण्यासाठी वापरतो. याची व्याख्या सुद्धा तशीच आहे. जर आपण एखाद्या पाणी घेतलं आणि त्या पाण्याचा 1 ग्रॅम वजन करून आपण जर घेतलं, त्या 1 ग्रॅम पाण्याचं तापमान जर आपण 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं आणि ते वाढवण्यासाठी जी काही उष्णता लागते त्या उष्णतेला काय म्हणून ओळखलं जातं? 1 जूल उष्णता म्हणून ओळखली जाते. समजलं ना? म्हणजे आपण घेतलेलं पाणी हे काय? 1 ग्रॅम आहे आणि ते 1 ग्रॅमचं पाण्याचं जे तापमान आहे, समजा ते तापमान जर 25 डिग्री असेल तर ते आपण 26 डिग्री केलं तर त्याला जेवढी उष्णता लागते किंवा जेवढी आपण त्याला गरम करावं लागतं ती गरम करायला लागलेली उष्णता म्हणजेच जूल म्हणून ओळखली जाते. आणि हे तापमान म्हणजे काय हे आपण या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. म्हणजे तापमान कशा पद्धतीचं असतं किंवा तापमान म्हणजे काय हे आपण या पुढच्या भागात पाहणारच आहोत. प्रथमतः त्याच्या अगोदर काय करूया? उष्णता ही कुठून मिळते आपल्याला ते पाहायचं आहे आपल्याला. कारण उष्णता ही प्रत्येक पदार्थामध्ये तर असतेच, पण ती प्रत्येक पदार्थातली उष्णता इकडे तिकडे जाते आणि त्यामुळे कशा पद्धतीने ते आपल्याला मिळते ते आपल्याला जाणून घ्यायचे. म्हणजेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे उष्णतेची स्रोते. आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? सोर्सेस ऑफ हीट. म्हणजेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की उष्णता आपल्याला कशापासून मिळते. इथं पहिला सुरुवातीलाच तुम्हाला दिसायलंय नैसर्गिक स्रोते आपण जाणून घेऊया. आता नैसर्गिक स्रोते म्हणजे काय? तुम्हाला यापूर्वी शिकवलेत सरांनी तुमच्या. नैसर्गिक म्हणजे काय? म्हणजेच नैसर्गिक, निसर्गामध्ये जे उपलब्ध आहेत ते आपण त्याला काय म्हणून ओळखतो? नैसर्गिक. म्हणजे निसर्गानंच त्याला तयार केलेलं आहे, स्वतः मानव कोणीही त्याला तयार केलेलं नाही. अशा प्रकारचा पहिला जो आपला आहे सूर्य. सूर्य आपल्याला काय देतो? उष्णता देतो. बाहेर तुम्ही उन्हात ज्या वेळेला थांबता त्यावेळेला तुमचं अंग गरम होतं, म्हणजेच ती सूर्याकडनं आलेली उष्णता तुम्हाला काय करत असते? गरम करत असते. अशी सूर्याकडनं आलेली उष्णता जवळपास 30% उष्णता ही आपल्या पृथ्वीकडे येतच नाही, ती परावर्तित केली जाते. हे परावर्तन म्हणजे काय तुम्हाला प्रकाश या धड्यामध्ये कळेलच. परावर्तन म्हणजेच उष्णता माघारी फिरवली जाते. म्हणजे अशी 30% उष्णता माघारी जाते आणि त्याच्यानंतर राहिलेली जी 70% पृथ्वीकडे आलेली उष्णता असते ती त्यापैकी 20% ही वातावरणामध्ये शोषून घेतली जाते आणि त्यापैकी राहिलेली 50% ही पृथ्वीला काय करत असते? उष्णता देत असते. म्हणजे अशा प्रकारचा हा सूर्य हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रथमतः स्रोत मानला जातो. यानंतर येते ते बघा, तुम्हाला चित्रामध्ये काय दिसायलंय? ओळखू शकता का चित्र काय आहे ते? हो, काय आहे ते? ज्वालामुखी. बघितलंय का तुम्ही? आपल्या जवळपास नशेरी
म्हणजेच हा ज्वालामुखी सुद्धा एक प्रकारचं उष्णतेचं स्रोत आहे. ज्वालामुखी म्हटलं नाही तरी ज्वालामुखीमधून जो लावा रस बाहेर पडतो तो आपल्या कुठं आहे, पृथ्वीच्या आतमध्ये आहे, अंतर्भागामध्ये आहे. आणि त्या पृथ्वीच्या अंतर्भागात असलेला हा लावा सुद्धा आपल्या पृथ्वीला उष्णता द्यायचं काम करत असतो. त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत असतं. म्हणजे अशा प्रकारचा हा लावा सुद्धा आपल्याला एक प्रकारे उष्णता देण्याचं काम करतो. आणि हा सुद्धा एक नैसर्गिक स्रोत आहे. आपण जर पाहिलं तर तिवी, आल्वे, लॉस, बनोस, त्यानंतर लगुना या ठिकाणी आजही आपल्याला ज्वालामुखी पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारचा हा पृथ्वीच्या अंतर्भागातील जो लावा रस आहे त्याच्यापासून मिळणारी उष्णता ही सुद्धा एक आपल्याला उष्णतेचं स्रोत आहे. यानंतर पाहूया आपण कृत्रिम स्रोते. आता नैसर्गिक आपण पाहिलं, कृत्रिम म्हणजेच ही मानवानं निर्माण केलेली किंवा मानव त्या पद्धतीनं ती निर्माण करतो आणि त्या आवश्यक असलेली आपल्याला उष्णता मिळवतो. त्यामधली पहिली आहे ती रासायनिक क्रिया. आता ही रासायनिक क्रिया म्हणजे काय, तुम्हाला चित्रात दिसायला आग जळायले. आग, आपण एखाद्या वस्तूला आग पेटवली तर अशा प्रकारे आग जळते, पेटत राहते. आणि ही आग पेटणे म्हणजेच एक प्रकारची काय आहे, रासायनिक क्रिया आहे. जर आपण पाहिलं कोळसा, रॉकेल, लाकूड इत्यादी जर गॅसोलिन इत्यादी पदार्थ आपण जाळले तर त्यापासून आपल्याला काय मिळते, उष्णता मिळते. तुमच्या घरामध्ये सुद्धा गॅस जाळला जातो, त्या गॅसपासून सुद्धा तुम्हाला उष्णता मिळते. म्हणजे अशा प्रकारची रासायनिक क्रिया होऊन आपल्याला या ठिकाणी काय मिळते, उष्णता. तुमच्या शरीरात सुद्धा अशा प्रकारची उष्णता निर्माण होते. कधी विचार केलाय? जर तुम्ही प्राण्यांचे पोषण हा धडा शिकला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल की जो आपण अन्न पदार्थ खातो त्याच्यातले पौष्टिक पदार्थ कुठं पोहोचवले जातात, पेशीकडे पोहोचवले जातात. आणि त्या पेशीकडे पोहोचवल्यानंतर त्या ठिकाणी पेशीमध्ये असलेल्या कलकणूमध्ये ऑक्सिजनच्या साह्यानं त्याचं ज्वलन केलं जातं आणि त्या ठिकाणी आपल्याला ती ऊर्जा मिळते आणि ती आपल्या शरीराला उपयोगी पडते. म्हणजे अशा प्रकारचं रासायनिक क्रिया ही आपली काय उष्णतेचं स्रोत आहे. यानंतरचं इथं ते आता पहिलीच आपण कृती पाहिली की एकमेकावरती आपण हात घासले. हात घासल्यानंतर आपले हात काय झाले, गरम झाले. आणि ही यांत्रिक कृती म्हणून ओळखली जाते. म्हणजे यंत्रासारखं आपण काम केलं तिथं फक्त, आणि त्यामुळे तिथं काय तयार झाली, उष्णता तयार झाली. आणखीन एक त्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की आपण माचीसची काडी ओढतो, माचीसची काडी एकामेकावरती घासतो, त्यावेळेला त्याच्यातनं आग पेटते. म्हणजे एक प्रकारची यांत्रिक कृती, घर्षणाची कृती आपण तिथं करतो आणि त्या घर्षणातनं काय निर्माण होते, उष्णता निर्माण होते. अशा भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की घर्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होतं, उष्णता तयार होते. यानंतरचं येते ते विद्युत ऊर्जेतून मिळणारी उष्णता. जर आपण पाहिली, विद्युत ऊर्जेतून आपल्याला काय मिळते, उष्णता मिळते. बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला दोन वस्तू दिसायलेत. एक काय आहे, ओव्हन आहे. आणखी काय आहे दुसरं सांगा बघूया. हो, काय ती इस्त्री. वापरता का तुम्ही? हो, तुमचे वडील तुमच्या कपड्यांना इस्त्री करतात. शाळेला जाण्यापूर्वी तुमच्या कपड्यांना इस्त्री केली जाते. कशा पद्धतीने काय गरम होते माहिती आहे का तुम्हाला? त्यामध्ये एक काय असते, उच्च रोधक तार असते. उच्च रोधक म्हणजे हो, ती काय करत असते, विद्युत ऊर्जेला वाहन जात असताना त्याला विरोध करत असते आणि म्हणून त्याला आपण रोधक तार असं म्हणून ओळखतो. आणि या रोधक तारेमुळं किंवा त्याला विरोध केल्यामुळं तिथं काय तयार होते, उष्णता निर्माण होते. त्या विद्युत वाहनाला विरोध केल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर अशी उष्णता निर्माण होते आणि ते सुद्धा एक आपलं कृत्रिम स्रोत आहे. आपण त्याचा वापर करतो. आपल्याला तुमच्या घरामध्ये जर विद्युत शेगडी असेल तर त्या विद्युत शेगडीत सुद्धा अशा प्रकारची उष्णता निर्माण केली जाते. यानंतर येतं ते अणुऊर्जा. कधी पाहिलाय का तुम्ही, ऐकलाय शब्द अणुऊर्जा? दुसऱ्या महायुद्धाबद्दल माहिती मिळवलेली असेल तर त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं काय केली, जपानच्या 2 शहरावरती बॉम्ब टाकले. कोणते बॉम्ब? अणुबॉम्ब आपण म्हणून ओळखतो त्याला. आणि 2 शहरं पूर्णच्या पूर्ण काय झाली, त्या ठिकाणी नष्ट झाली. अशी ही अणुऊर्जा किंवा त्या अणुऊर्जेतून आपल्याला काय भरते, भरपूर प्रमाणात उष्णता मिळते. काय केलं जातं, अशा अणुऊर्जेला किंवा त्या ठिकाणी जो विध्वंस केला तसं विध्वंसक न करता एका ठराविक याच्यामध्ये अणुभट्टी तयार केली जाते आणि त्या अणुभट्टीमध्ये काय केला जातो, हा स्फोट केला जातो. आणि या स्फोटातून मिळणारी उष्णता काय केली जाते, टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाते. आता हे टर्बाईन म्हणजे काय, विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी वापरलेलं एक यंत्र. तुमच्या शिक्षकांच्या कडून त्याची माहिती करून घ्या की टर्बाईन कशा पद्धतीनं काम करतं. म्हणजे या अणुऊर्जेचा वापर करून त्या ठिकाणी टर्बाईन फिरवलं जातं आणि आवश्यक असलेली आपल्याला विद्युत ऊर्जा मिळवता येते. म्हणजे उष्णता, इतकी प्रचंड अशी उष्णता त्या ठिकाणी तयार होत असते. आता आपण या ठिकाणी उष्णतेबद्दल माहिती मिळवली. आता या पुढचा भाग जो आहे तो आपल्याला तापमान म्हणजे काय. तुम्ही माहिती आहे तुम्हाला तापमान म्हणजे काय? आपल्याला प्रत्येक वस्तू काय असते, गरम आणि थंडची जाणीव होते. एखाद्या वस्तूला तुम्ही स्पर्श केला तर त्या ठिकाणी तुम्हाला जाणीव होते की ती वस्तू काय आहे, थंड आहे किंवा गरम आहे. आणि ह्या गरम आणि थंडपणाची जाणीव म्हणजेच काय असते,
तापमान असते. चला तर आपण काही वस्तू पाहूया. इथं तुम्हाला सांगायचं आहेत की त्या वस्तू काय लागतात तुम्हाला, गरम लागतात की थंड लागतात. पाहूया तर चला मग काय करूया, आपण या वस्तूंची गरमपणाची आणि थंडपणाची टेस्ट करूया. चला पहिला कुठला आहे बघा, इथं आईस्क्रीम. आवडतो का तुम्हाला? हो छान, प्रत्येकाला तो आवडीचा. आईस्क्रीम कसा असतो? वा, थंड. चला तर दुसरी वस्तू पाहूया आपण पीत असलेल्या चहातील चमचा. आपण कसा चहा पितो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, गरम गरम चहा पितो. मग त्या चहामध्ये काय ठेवलेला आहे? चमचा ठेवलेला आहे. कसा असेल तो? थंड असेल की गरम? बघा, सांगा बघूया. हो, काय असतो तो? गरम असतो. म्हणजेच चहाच्या कपातील चमचा जो आहे तो सुद्धा काय, गरम आहे. त्याच्यानंतर पहा, फळांचा रस पिलाय का तुम्ही? म्हणजेच हा फळांचा रस नेहमी काय असतो, आपण थंडच पितो, हा थंड असतो. त्यानंतर आहे गॅसवर ठेवलेली कढई. तुमच्या घरात जर तुमची आई स्वयंपाक करत असेल तर काही वेळेला तुम्हाला पापड तळून देते, माहिती असेल. खाल्लाय का पापड? कुरकुर खाता बघा. ते पापड तळायला कढई वापरलेली आहे आणि ती कढई गॅसवर ठेवलेली आहे, गॅस चालू आहे. सांगा बघूया, ती गरम आहे की थंड आहे? म्हणजेच अशा वस्तू आपल्याला काय होतात, काही वस्तूंची आपल्याला जाणीव होते की त्या गरम आहेत आणि थंड आहेत. आपण स्पर्श करून त्या ओळखू शकतो. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसायलंय. चित्रामध्ये काय दिसायला सांगा बघूया. हो, प्रत्येक चित्रामध्ये अणूंची हालचाल होत आहे. पहिल्या चित्रामध्ये थोडीशी अणूंची हालचाल कमी आहे, दुसऱ्या चित्रामध्ये थोडीशी जास्त आहे, तिसऱ्या चित्रामध्ये थोडीशी फारच जास्त आहे. आणि त्यामुळं तापमापक जो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये, त्या तापमापकामध्ये तापमान जे आहे ते वेगळं वेगळं दाखवायला. म्हणजे तापमान म्हणजेच काय, या ठिकाणी जे अणूंची हालचाल व्हायले त्या अणूंच्या मध्ये गतिज ऊर्जा आहे आणि त्या गतिज ऊर्जेची बेरीज म्हणजे आपण उष्णता ऐकलं त्यावेळी, म्हणजे आपण समजून घेतलं की उष्णता ही काय आहे, त्या पदार्थांच्या अणूंमधील गतिज ऊर्जेची बेरीज. मग तापमान जे आहे ते त्याचा परिणाम आहे. म्हणजेच या गतिज ऊर्जेची जर आपण सरासरी काढली तर त्याला आपण काय म्हणून ओळखतो, तापमान असं म्हणून ओळखतो. म्हणजेच तापमान ही पदार्थाच्या गतिज ऊर्जेची, अणूंच्या गतिज ऊर्जेची काय आहे, सरासरी होय. आता ही सरासरी म्हणजे काय, एक उदाहरण घेऊया. आपण फक्त 2 अणू घेऊया. समजा एका अणूची गतिज ऊर्जा आहे ती 10 आहे, दुसरा अणू एक आहे त्याची गतिज ऊर्जा आहे ती 12 आहे. म्हणजे एक अणू गतिज ऊर्जा 10, दुसऱ्या अणूची गतिज ऊर्जा आहे 12. 10 अधिक 12 केलं तर किती होत आहे, 22 होत आहे. 22 ही काय झाली तुमची उष्णता. आपण त्याला एकक नंतर म्हणजे फक्त समजून घेण्यासाठी या ठिकाणी वापर करूया. 22 ही काय झाली तुमची उष्णता. आपण सरासरी काढलं तर सरासरी म्हणजेच आता आपण 2 अणू वापरलेत, दोन्ही अणूंना आपल्याला काय द्यायचं आहे, समान विभागणी करायची आहे. जर आपण समान विभागणी केली तर किती होते ती 11 होते. बरोबर, म्हणजे इथं 11 हे काय झालं तुमचं तापमान. हे फक्त अर्थ समजून घेण्यासाठी आहे, म्हणजे याच पद्धतीने नाही तर या प्रकारे आपल्याला सरासरीच्या आधारावर काय करून घ्यायचं आहे, तापमानाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आणखी एकदा तुम्हाला सांगतो की तापमान म्हणजेच पदार्थाच्या अणूंच्या गतिज ऊर्जेची जी बेरीज केली जाते त्याची सरासरी काढलं तर आपण त्याला काय म्हणून ओळखतो, तापमान असं म्हणून ओळखतो. चला तर आपण या दोनामधील फरक जाणून घेऊया. उष्णता आणि तापमानमध्ये काय फरक आहे. पहिलं प्रिस्कॉट जूल यांनी सांगितलेलं की उष्णता ही काय आहे, एक ऊर्जेचं स्वरूप आहे. तर पदार्थाचं उष्ण किंवा थंड आहे त्याचं प्रमाण सांगणं म्हणजेच काय म्हणून ओळखलं जातं, तापमान. म्हणजे आपण काही वस्तू पाहिल्या की त्या थंड आहेत की गरम आहेत त्या आपण चेक केलेलं होतं. म्हणजे त्या पदार्थ थंड आहेत किंवा गरम आहेत त्याचं प्रमाण ओळखणं म्हणजेच काय म्हणून ओळखतो आपण, तापमान. आणि हा काय आहे, उष्णतेचाच परिणाम आहे. चला तर दुसरा फरक बघूया. आपण व्याख्या केलेली होती. उष्णता म्हणजेच पदार्थामधील अणूंच्या गतिज ऊर्जेची बेरीज म्हणजेच आपण त्याला उष्णता म्हणतो. तेच जर तापमान पाहिलं तर त्या ठिकाणी पदार्थामधील गतिज ऊर्जेच्या बेरीज केल्यानंतर त्याची जर आपण सरासरी काढली त्या सरासरीला आपण काय म्हणून ओळखतो, तापमान असं म्हणून ओळखतो. तापमानाचं उष्णतेचं SI एकक जे आहे ते जूल आहे, तर तापमानाचं SI एकक आहे ते केल्विन आहे. आता हे केल्विन म्हणजे काय आपण या पुढील भागामध्ये पाहूया. ह्या तापमानाचं मापन कशाच्या सहाय्याने केलं जातं. आपण उष्णता पाहिली, त्यानंतर उष्णतेचा परिणाम पाहिला तापमान, की तापमान काय आहे, अणूंच्या गतिज ऊर्जेची सरासरी. मग तापमान हे आपण कशाच्या सहाय्याने मोजू शकतो, तुम्हाला माहिती आहे काय, पहिला आहे काय कधी. हा प्रयोगशाळेतील तापमापक कशाने बनवलेला असतो, एक काचेच्या नळीने बनवलेला असतो. त्यामध्ये खालच्या बाजूला एक फुगा असतो आणि त्या फुग्यामध्ये काय बसवलेला असतो, पारा भरलेला असतो. आणि त्या पाऱ्याच्या वरती काय केलेलं असते, एक लहान नळी बनवलेली असते. जेव्हा आपण उष्णतेमध्ये, तर या तापमानाचे मापन जे करतात त्याच्यासाठी आपण तापमापक वापरतो. आणि तुमच्या आता शाळेमध्ये तुमचं तापमान मोजलं जातं. सकाळी तुम्ही शाळेत आल्यानंतर
तुमचे शिक्षक काय करतात, तापमान मोजतात. एक त्यांच्यासाठी त्यांनी खास काय करतात, एक मशीन वापरली जाते, म्हणजे हे आधुनिक प्रकारचा तापमापक आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे तापमापक आहेत आणि त्या तापमापकाविषयी आपण या ठिकाणी काय करणार आहोत, माहिती घेऊन घेणार आहोत. प्रथमतः पहिला जो आहे तो प्रयोगशाळेत वापरला जाणारा पाऱ्याचा तापमापक. या तापमापक जो आहे तो कशानं बनवलेला असतो, काचेच्या नळीनं बनवलेला असतो आणि त्या काचेच्या नळीच्या खालच्या बाजूला एक फुगा असतो आणि त्या फुग्यामध्ये काय केलेलं असतं, पारा भरलेला असतो आणि त्या पाऱ्याच्या वरतीच काय असते, एक बारीक आतमध्ये एक नळी असते. जेव्हा उष्णता ह्या पाऱ्याला लागते त्यावेळेला पारा काय करतो, प्रसरण पावतो. तुम्ही पुढील वर्गामध्ये शिकाल की उष्णतेमुळं पदार्थांचं काय होतं, प्रसरण होतं आणि असा हा पारा प्रसरण झाल्यानंतर काय होतो, तो वरती वरती चढत जातो आणि आपल्याला त्या ठिकाणचं काय करतं, तापमान कळतं. म्हणजेच हा तापमापक जो आहे तो त्याची खास अशी रेंज असते, त्या रेंजमध्येच तो काय करू शकतो, तापमान मोजू शकतो. त्याची रेंज जी आहे ती -10 डिग्री सेल्सिअस पासून ते 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय करतो, प्रयोगशाळेतील तापमापक तापमान मोजू शकतो. त्याच्यानंतर याच प्रकारचा प्रयोगशाळेतील तापमापक जो आहे तो अल्कोहोलनं पण बनवलेला असतो. त्यामध्ये रंगीत अल्कोहोल घातलेलं असतं आणि त्या रंगीत अल्कोहोलच्या साह्यानं सुद्धा काय केला जातो, तापमापक बनवला जातो. हा सुद्धा प्रयोगशाळेमध्ये वापरला जातो. म्हणजे हा प्रयोगशाळेत वापरलेला तापमापक जो आहे तो अगदी इझिली तुम्हाला दिसावं, छान प्रकारे त्याचं तापमान कळावं म्हणून अशा प्रकारचा रंगीत काय केलेला असतो, त्याच्यामध्ये अल्कोहोल भरलेला असतो. यानंतर आणखी एक तापमापक असतो जो आपण आता आपलं तापमान मोजण्यासाठी वापरतो, पण याच्या अगोदरचा जो तापमापक होता अशाच पद्धतीचा जो आपण वैद्यकीय किंवा डॉक्टरांचा तापमापक म्हणून ओळखतो. हा डॉक्टरांचा तापमापक जो आहे तो अगदी लहान आकारामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये एक खळी असते किंवा खाच असते. आता ही खाच कशासाठी केलेली असते, तर खाच अशासाठी केलेली असते की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं तापमान मोजतो त्यावेळेला त्याच्या डॉक्टर काय करतात, तोंडामध्ये हा तापमापक देतात किंवा हाताच्या खाली धरला जातो. मग तो हाताच्या खालचा तापमापक घेऊन ज्यावेळेला आपण वरती बघत असतो त्यावेळेला वरती बघेपर्यंत काय होतं, त्याचं तापमान थोडंसं खाली होतं आणि एक्झॅक्ट तापमान आपल्याला समजत नाही, म्हणून त्यामध्ये ती खाच बनवलेली असते आणि त्या खाचेमुळं जे आपल्याला तापमान योग्य आहे तेच आपल्याला कळून येतं. आणखी हा व्यतिरिक्त आणखी एक तापमापक असतो जो कमाल आणि किमान तापमान दाखवतो. म्हणजे एखाद्या दिवसाचं कमाल तापमान किंवा जास्तीत जास्त तापमान किती आहे किंवा किमान तापमान किती आहे, म्हणजे सगळ्यात कमीत कमी दिवसाचं तापमान किती आहे हे दाखवण्यासाठी एक खास तापमापक असतो. तुमच्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिला तर त्या पेपरमध्ये माहिती दिलेली असते की आजचं कमाल तापमान किती होतं आणि किमान तापमान किती होतं. मग अशा या तापमापकाचा उपयोग करून हे तापमान कशामध्ये मोजलं जातं तुम्हाला माहिती आहे का? हो, त्यासाठी काय आहेत, खास अशा वेगवेगळ्या 3 श्रेणी आहेत आणि त्या श्रेणीमध्येच काय केलं जातं, तापमान मोजलं जातं. तुम्ही ऐकला असेल शब्द सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस. हा सेल्सिअस श्रेणी म्हणून ओळखली जाते. सेल्सिअस श्रेणी किंवा सेंटीग्रेड श्रेणी सुद्धा म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रज्ञ स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ यांनी 1742 मध्ये ही शोधून काढली आणि त्यांचं नाव होतं अँड्रोस सेल्सिअस. म्हणजे त्या शास्त्रज्ञानं शोधून काढल्यामुळे त्यांच्या नावानंच ही श्रेणी ओळखली जाते. त्या शास्त्रज्ञाने असं सांगितलं की हा जी श्रेणी आहे ती कशावर अवलंबून आहे, पाण्याच्या गुणधर्मावर. पाण्याचा गुणधर्म कोणता, तर पाणी काय होतं, 3 अवस्थेमध्ये मिळतं. तुम्हाला माहिती आहे, बर्फमध्ये मिळतं, बर्फामध्ये असतं थंड अवस्थेमध्ये. त्यानंतर पाणी द्रव रूपात असतं आणि त्यानंतर पाण्याची वाफ सुद्धा होते, म्हणजे 3 स्थितीमध्ये असतं. मग एक ठराविक तापमानाला हे तापमान काय करतं, बर्फ आणि पाणी वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये बदलतं. म्हणजे ही तापमान श्रेणी त्यांनी त्याच्या आधारावर काढली की त्यांनी सांगितलं की पाणी काय करतं, 0 डिग्री सेल्सिअसला गोडतं, म्हणजेच घट्ट होतं, बर्फ होतं. आणि तेच तापमान आपण जर त्याचं वाढवलं तर 100 डिग्री सेल्सिअसला पाणी काय होतं, उकळायला सुरू होतं. म्हणजे या श्रेणींचा उपयोग काय केले त्यांनी, या एकूण 0 ते 100चे एकूण 100 भाग केले आणि त्या प्रत्येक भागाला त्यांनी काय नाव दिलं, 1 सेल्सिअस असं नाव दिलं. आणि आपण जर मानवाचं तापमान जर त्या श्रेणीमध्ये पाहिलं तर ते 37 डिग्री सेल्सिअस भरतं. म्हणजे अशा प्रकारची ही पहिली सेल्सिअस श्रेणी. त्यानंतर येते ती फॅरेनहाइट श्रेणी आणि या फॅरेनहाइट श्रेणीचा उपयोग जास्तीत जास्त करून अमेरिका आणि इंग्लंडमध्ये करतात. आता जर आपण डॉक्टरांचं तापमापक बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपलं तापमान जे आहे ते फॅरेनहाइटमध्ये मोजलं जातं, डिग्री F म्हणतात त्याला. आणि अशा हा शास्त्रज्ञ जो होता फॅरेनहाइट शास्त्रज्ञ त्यांनी काय केली, ही श्रेणी शोधून काढली. त्याने असं सांगितलं की पाण्याचा गोठण बिंदू हा 32 डिग्री म्हणजे 0 डिग्री जे होतं त्याच्यापेक्षाही खालचं तापमान त्यांनी मोजून काढलेलं होतं, त्याच्यापेक्षाही खालती तापमान आहे असं सांगितलं. आणि त्यामुळे त्यांनी 32 डिग्रीला काय होतं, पाणी गोडतं आणि त्याला त्यांनी 32 डिग्री F म्हटले. आणि हेच पाणी जर आपण गरम करायला सुरू केलं तर ते 212 डिग्रीला
उकळतं आणि ह्या 32 आणि 212च्या मध्ये त्यांनी काय केले, एकूण समान भाग केले आणि ते 180 भाग भरले आणि त्या प्रत्येक 180 भागाला त्यांनी नाव दिलं डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे अशा प्रकारची ही डिग्री फॅरेनहाइट किंवा फॅरेनहाइट श्रेणी म्हणून ओळखली जाते. आणि त्यानंतरची येते ती केल्विन श्रेणी. केल्विन किंवा विल्यम थॉम्सन, त्यांना लॉर्ड केल्विन म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी काय केली, या प्रकारची एक वेगळी श्रेणी शोधून काढली. त्याने असं सांगितलं की तापमान जे आहे ते फार भरपूर खाली आपल्याला मोजता येतं आणि त्यांनी -273 डिग्री इतकं खाली तापमान मोजलं. -273 डिग्री सेल्सिअस आपण मायनसमध्ये मोजू शकतो, वजामध्ये मोजू शकतो असं सांगितलंय. आणि त्याला त्यांनी काय नाव दिले, 0K असं नाव दिलं. म्हणजेच या -273K म्हणजेच त्यांनी 0 डिग्री केलं आणि 0 डिग्री केल्यानंतर जर मोजत गेलं तर 273K ला काय करतं, पाणी घट्ट होतं किंवा बर्फ होतं असं म्हणून सांगितले. आणि या ठिकाणी शब्द बघा, डिग्री वापरला जात नाही, फक्त केल्विन म्हटलं जातं. आणि तेच जर पाण्याचे तापमान वाढवलं की तर 373 ला काय होतं, पाणी उकळायला सुरू होतं. बा या ठिकाणी तुम्हाला तुलना दिसत आहे किंवा 32 डिग्री F आणि 0 डिग्री सेल्सिअस आणि त्याचबरोबर 273K हे जर एकाच ठिकाणी आहेत आणि त्याला कुठला बिंदू म्हणून ओळखला जातो, पाण्याचा गोटन बिंदू. आणि जर हाय तापमान त्याच्यातला तुलना केला तर तुम्हाला दिसून येईल 100 डिग्री सेल्सिअस, 212 डिग्री F आणि 373K हे एकाच लेवलला आहेत. म्हणजे अशा ह्या तुलना करून जर आपण पाहिली तर त्याच्यातला फरक तुम्हाला समजून येईल. यानंतर आपण पाहूया उष्णतेचं संक्रमण. उष्णतेचं संक्रमण म्हणजेच उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने जाते. या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर उष्णतेचं संक्रमण हे 3 प्रकारे होतं. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो वहन किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कंडक्शन. दुसरा जो प्रकार आहे तो अभिसरण किंवा इंग्लिशमध्ये त्याला कन्व्हेक्शन असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो उत्सर्जन किंवा रेडिएशन. आता या प्रत्येक प्रकाराबद्दल आपण थोडक्यात काय करूया, माहिती मिळवूया. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो उष्णतेचं वहन. बा या प्रकारामध्ये जर एखाद्या वस्तूला तुम्ही तापवलं तर त्या तापवलेल्या वस्तूमधले अणू काय होतात, जास्त गतिमान होतात. कारण पाहिलं आपण की उष्णता म्हणजे त्या पदार्थांची गतिज ऊर्जा असते आणि ज्यावेळेला आपण त्याला उष्णता जास्त देतो त्यावेळेला त्याची गतिज ऊर्जा सुद्धा वाढते आणि ती गतिज ऊर्जा वाढल्यानंतर एका अणुकडचं उष्णता जी आहे ती पुढच्या अणूला पोहोचली जाते, त्या अणूची पुढच्या अणूला, त्या अणूची पुढच्या अणूला. म्हणजे अशा पद्धतीने पुढं अणूंची गती काय, उष्णता काय होत जाते, वाढत जाते, पुढं पोहोचवली जाते. आणि अशा पद्धतीनं अणूकडून अणूकडं अशा पद्धतीनं जर उष्णतेचं संक्रमण होत असेल तर त्याला आपण वहन असं म्हणून ओळखतो. म्हणजेच घन वस्तूमध्ये अशा पद्धतीचं संक्रमण होत असतं. यानंतरचा दुसरा प्रकार जो आहे तो उष्णतेचं अभिसरण. तुम्हाला चित्रात दिसत असेल, तुम्ही घरामध्ये पाणी तापवताना बघितलं असेल. एखाद्या गॅसवरती आपण जर पाणी तापवायला ठेवलं तर पाणी तापत असताना खालच्या बाजूला लहान लहान बुडबुडे येत असलेले तुम्हाला दिसत असतील. हे बुडबुडे कशाचे येतात, जेव्हा पाण्याला आपण गरम करतो त्या पाण्याच्या खालच्या अणूंचं काय होतं, उष्णता वाढते आणि ते वाफेमध्ये बदलतात. आणि त्या वाफेमध्ये बदलल्याने किंवा उष्णता त्याची वाढल्यानंतर ते ऑटोमॅटिक काय होतात, हलके होतात आणि हलके आल्यानंतर वरती येतात. असे प्रत्येक अणू काय होतो, जो गरम झालेला आहे किंवा उष्णता वाढलेला आहे तो अणू वरती येतो, थंड झालेले अणू काय होतात, खाली जातात. आणि अशा अणूलाच डायरेक्ट काय केलं जातं, इथं उष्णता दिली जाते. पहिल्या प्रकारापेक्षा थोडं वेगळं, अणूकडून अणूकडे इथं जात नाही तर प्रत्येक अणूलाच काय केली जाते, उष्णता मिळली जाते. आणि हे जोपर्यंत सगळ्या अणूंना ती समान उष्णता मिळत नाही तोपर्यंत हे चालूच राहतं. म्हणजे अशा पद्धतीनं जे वहन होतं त्याला काय म्हटलं जातं, अभिसरण. उष्णतेचं अभिसरण, जे संक्रमण होतं त्याला अभिसरण असं म्हणून ओळखलं जातं. तिसरा जो प्रकार आहे तो उष्णतेचं उत्सर्जन. तुम्ही आता थंडीच्या दिवसामध्ये पाहिलं असेल, थंडीच्या दिवसामध्ये आपण काय करतो, शेकोटी पेटवतो, शेकोटीच्या बाजूला उभं राहतो, आपल्याला गरम जाणवतं. शेकोटी आणि आपल्यामध्ये भरपूर असं अंतर असतं तरी आपल्याला उष्णता जाणवते. म्हणजेच उष्णतेचं तिथं माध्यम काहीच नसतं, माध्यमाची गरज नसताना सुद्धा ते जातं. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की तिथं घन स्थितीमध्ये असलेल्यांच्यात होतं, दुसऱ्यामध्ये द्रव स्थितीमध्ये असलेल्यांच्यात होतं. पण या ठिकाणी मात्र कुठल्याच माध्यमाची गरज नसते. या ठिकाणी माध्यम नसतानाही काय करते, उष्णता जाते. जर आपण सूर्य पाहिला तर सूर्याच्या यातली उष्णता ही अशाच पद्धतीची असते. त्या वस्तूमध्ये असलेली उष्णता त्या वस्तूच्या बाहेर काय केली जाते, फेकली जाते. आणि तशा प्रकारच्या संक्रमणाला काय म्हणून ओळखलं जातं, उष्णतेचं उत्सर्जन असं म्हटलं जातं. सूर्यापासून ते पृथ्वीपर्यंत येत असताना आपल्या याच्यामध्ये काय आहे, काही ठिकाणी वायूचं माध्यम आहे तर काही ठिकाणी वायूचं माध्यमच नाही. पण माध्यम नसतानाही यामध्ये उष्णतेचं काय होऊ शकतं, संक्रमण होऊ शकतं. अशा प्रकारची ही तिसरी पद्धत उष्णतेचं उत्सर्जन. चला तर आपण एक
प्रयोगाच्या साहाय्यानं उष्णतेचं वहन म्हणजेच पहिला जो प्रकार आहे उष्णतेच्या संक्रमणाचा तो कशा पद्धतीने होतो या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचा. इथं या ठिकाणी कृतीसाठी लागणारं साहित्य म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये उपलब्ध असलेलं किंवा शिक्षकांच्या मदतीनं हा प्रयोग करून पहा. या ठिकाणी मेण वापरलेला आहे, मेणबत्तीचे तुकडे वापरलेले आहेत आणि ते मेणबत्तीचे तुकडे काय केलेले आहेत, या एका सळईमध्ये लावलेले आहेत. जेव्हा उष्णता आपण या सळईला देतो ती उष्णता काय करते, त्या अणूंच्या साह्यानं पुढं जाते, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मेणबत्ती आणि या प्रकारचा चिमटा आणि त्यानंतर सळई लागेल. ती तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करा. पाहूया आपण कशा पद्धतीने उष्णतेचं संक्रमण होतं. बा तुमचं निरीक्षण करा. या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे, हळूहळू उष्णता काय व्हायली त्या ठिकाणी पुढं सरकायले आणि त्यामुळं पुढचा जो आहे तो वितळला. त्याच्यानंतरचा बघा आता पुढच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला दिसलं की उष्णता काय व्हायला तिथं हळूहळू कणाच्या साह्यानं पुढं सरकत जायला. त्यामुळे पहिला गोळा जो आहे तो त्या ठिकाणी खाली पडलेला आहे, त्यानंतर दुसऱ्या गोळ्यापर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यानंतर तिसरा गोळा. अशा पद्धतीनं काय होतं, या ठिकाणी उष्णतेचं संक्रमण होतं. बा या ठिकाणी जवळपास दुसऱ्या गोळ्यापर्यंत ती उष्णता पोचलेली आहे आणि अशा पद्धतीने उष्णतेचं काय होतं, वहन होतं, जे अणूच्या अणूकडून पुढं काय होत जातं, सरकत जातं. म्हणजे अशा प्रकारचा हा प्रयोग आपण या ठिकाणी कळून येतं की आपल्याला उष्णतेचं वहन जे आहे ते एका कणाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीनं वहन होतं जातं. अशा पद्धतीचा प्रयोग तुमच्या शिक्षकाकडनं करून पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की उष्णतेचं वहन कशा पद्धतीनं होतं. धन्यवाद.